व्याख्यानमालेमध्ये मला एक विषय शंतनू दादांनी मार्चमध्ये दिला आणि त्या संदर्भात माझे विचार मांडण्याचा योग आज आलेला आहे. मला तुमच्यासमोर हा विषय मांडताना खूप आनंद होता. यासाठी आणि या उपक्रमासाठी मी वाचनालयाचे आणि वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि मनपूर्वक आभारही मानतो. एक काळ असा होता, म्हणजे माझ्या बालपणीचा काळ मला आठवतो की गावोगावची वाचनालये सुट्टीमध्ये विशेषतः आणि एरवी विशिष्ट वेळा छत्रपतींची जयंती किंवा इतर आंबेडकरांची जयंती किंवा अन्य महानुभावांच्या तिथ्या यावेळी असे उपक्रम घ्यायच्या आणि त्यामध्ये लहान पोरांना सामर्थ्य करू नये. कालांतराने समाज माध्यमांचं अतिक्रमण आपल्या सगळ्यावर आलं आणि हे सगळे उपक्रम हळूहळू पाच होत गेले. आमच्यासारख्यांच्या किंवा सरांच्या सारख्यांच्या केवळ ते स्मरणरंजन राहून गेले. पण ज्यावेळेस शंतनू दादांनी मला मार्चमध्ये हा विषय सांगितला त्यावेळेस माझी पहिली प्रतिक्रिया होती की असे काही उपक्रम अजून चालू आहेत का किंवा असे काही उपक्रम कोणी करतंय का. तर तेव्हा साहित्य निकेतननी असे उपक्रम केले ते खरोखरच अभिनंदनीय आहे आणि मला खूप आनंद वाटतो या तुम्ही उपक्रम करता आहात याचा. दुसरी गोष्ट, साहित्य निकेतनच्या सोबत माझं पूर्वीचा ऋणानुबंध आहे. 92 ते 97 मी इथे अंबाजोगाई SPH शाखेला होतो आणि त्यावेळेस मी एक्सटर्नल MA मराठी करायचा. युनिव्हर्सिटी त्यावेळेस डिग्रीचा सेकंड इयरचा पार्ट जो असेल त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करायला परवानगी होती आणि मराठी MA त्यावेळेस इथं असताना केली. तर त्या अभ्यासक्रमाची जी सगळी पुस्तकं होती, विशेषतः साहित्याचा अभ्यास, भाषेचा अभ्यास, मराठी साहित्याचा इतिहास, अशी थोडीशी वेगळी पुस्तकं होती ती सर्वसामान्य वाचकांच्या हातातून न गेली. ती मला इथे बेंडसोळे सर मला आज इथे दिसली, इतका आनंद झाला. त्या MA ला लागणारी जी अभ्यासक्रमाची पुस्तके त्यांनी मला उपलब्ध करून दिली. त्यानंतर MPhil साठीचंही काही महत्त्वाचे रेफरन्सेस त्यांनी मला दिले आणि साहित्यभूषण एक कुसुमाग्रज प्रतिष्ठानची परीक्षा त्यावेळेस पदव्युत्तर पदवी जी होती ती पण मी इथे बँकेत असताना करत गेलो. आणि ह्या सगळ्यांचं श्रेय साहित्य निकेतन वाचनालयाचं आहे की हा एक म्हणजे करिक्युलम होता, अभ्यासक्रम होता आणि असं स्वयं वाचन नव्हतं. एक विशिष्ट लाईन अँड लेन्थ त्या वाचनाला होती, एक अभ्यासक्रम ठरलेला होता आणि त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने पुस्तकं मिळून त्यावेळेस तर अतिशय जिकिरीचं होतं. समाज माध्यम नव्हती, इंटरनेट नव्हतं किंवा आजकाल बटन दाबून क्लिकवर सगळं उपलब्ध आहे त्या. पण त्यावेळेस साहित्य निकेतनची मोलाची मदत होती. ते मला माझ्या आनंदाच्या विषयामध्ये काम करता आलं आणि माझ्या त्या आयुष्यभराच्या आनंदात साहित्य निकेतन सहभागी आहे. मी खरंच खूप आनंदी आहे आणि साहित्य निकेतनचा आभारी पण आहे. त्या काळातली एक छोटीशी आठवण मला सांगावी होती की आमच्या अभ्यासक्रमाला सेकंड इयरला धग ही उद्धव शेळकेची पुस्तक होती, कादंबरी होती. अतिशय गाजलेली कादंबरी, ती मला कुठेच मिळाली. मी संभाजीनगर बीड इकडे माझ्या परीनं ते कुठं पाहण्याचा प्रयत्न केला, मला मिळाली नाही. त्याच्यावरच्या नोट्स त्या रेडीमेड मिळायच्या क्रांतिपुस्तकात त्याही मिळाले काहीच. म्हणजे धग उद्धव शेळके एवढंच माहिती आणि त्याच्यावर एका पेपरमध्ये 20 मार्काचा प्रश्न असं ते सोडवलं होतं. मला फक्त आठवलं. तर तेव्हा मी शेवटी सगळीकडे प्रयत्न करून साहित्य निकेतनमध्ये त्यांना सांगितलं की मला असं हे पुस्तक हवं आहे. धग उद्धव शेळकेची जी कादंबरी आहे जी मराठी ग्रामीण साहित्यामध्ये मोलाची समजली जाते, तर तिथे यांनी मला आहे ना म्हणे आपल्या ठीक आहे. म्हणजे मला आनंद कसा व्यक्त करावा त्यावेळेस ते समजलं नव्हतं. मी त्यांना वारंवार थँक्यू एवढंच म्हणू शकतो. हे मला आज मुद्दा म्हणून तुमच्यासमोर सांगावंसं वाटतं की इतका आनंदाचा किंवा त्या वाचनालयाने मला दिलं. आताशा आपण बोलताना मी सांगितलं की माझं ऋणानुबंध खूप जुना आहे आणि मी तो सर्वांसमोर व्यक्त केला. तसं
तो ऋणानुबंध होता माझा. त्या पदव्या माझ्यासाठी महत्त्वाच्या नव्हत्या, कारण मी ऑलरेडी नोकरीत लागलो होतो आणि ते MA MPhil साहित्य करून मला काही 5 रुपये पगार वाढ मिळणार नाही. पण एक आपला आनंद ज्याला मिळतो त्यासाठी ते माझे प्रयत्न होते आणि त्यांची साथ होती. म्हणजे मी तुमचा कृतज्ञ आहे आणि ऋणी आहे साहित्य निकेतनचा. खूप बरं वाटतं. आज आपण इथे मी विषय मांडणार आहे भास्कराचार्य आणि वराहमिहिर असं एकंदरीत माझ्या आजच्या आपल्याशी बोलण्याचं स्वरूप आहे. साधारण मी गणिताचाही अभ्यासक नाही किंवा इतिहासाचा अभ्यासक आहे, मराठी भाषेचा अभ्यासक आहे आणि इतिहासामध्ये मला रुची आहे. वेळोवेळी काही महत्त्वाच्या आणि त्यातल्या ज्ञानी मनुष्यांनी मला थोडं बहुत मार्गदर्शन केलेलं आहे. हे माझं संचित आणि त्या बळावर मी ही थोडीशी 2-3 महिने तयारी केली या विषयाची आणि म्हटलं की आपण या अनोख्या विषयावर थोडंसं आपण बोलूया. काय होतं म्हणजे मला असं जाणवलं इतिहासाचा आणि मराठी साहित्याचा अभ्यास करत असताना की एक विचारधारा सेट झालेली आहे आणि भारतावरचं मुस्लिम आक्रमण जे साधारणतः 13व्या शतकापासून अलाउद्दीनची स्वारी आपण एक गवळ गणित धरली आहे, तिथून मुस्लिम राजवट सुरू झाली ते आज तागायत. हा एक विशिष्ट कालखंड सातत्यानं इतिहासाच्या अभ्यासासाठी आपल्यासमोर येतो. तुम्ही आपले शालेय इतिहासाचे अभ्यासक्रम बघा, शालेय इतिहासाची पुस्तकं बघा, आपल्याला जे काही इतिहास दिसेल तो अलाउद्दीनच्या देवगिरीवरच्या स्वारी आधी पुढचा आहे. त्याच्या पहिलेचं जे आहे फार थोडे मी म्हणजे अगदी नगण्य ऍटलिस्ट माझ्या तरी वाचनात नाही. माझ्या शालेय किंवा महाविद्यालयीन आयुष्यामध्ये काही मला असे अभ्यासक्रम दिसले की आपल्या गौरवशाली इतिहासाचे काही जे भाग आहेत. 12व्या शतकाच्या आधी आपला भारत हा सुवर्णभूमी भारत होता. मोठे मोठे लेखक, विद्वान, पंडित, शास्त्रज्ञ, गणिती, इतिहासकार, नाटककार, लेखक अनेक गुण गेले. पण त्यांच्याविषयी आज आपल्याला फार फार त्रोटक माहिती आहे. कदाचित आपल्या पुढच्या पिढीला तर ही माहिती राहणार नाही. तेव्हा या गौरवशाली भारताच्या जे आधारस्तंभ होते, गौरवशाली भारत ज्यांनी घडवला त्यांच्याविषयी थोडंसं स्मरण आपण करूया आणि त्यांची माहिती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत कशी जाईल हे बघूया. हा एक उद्देश तुमच्या व्याख्यानमालेचा मला शंतनूदादांनी सांगितला, तो मला पटला. म्हणजे खरोखर हे असं आहे, डाव्यांनी सगळा जो इतिहास लिहिला तो त्यांच्या अँगलने लिहिला. ओके, ठीक आहे. आता आपण बघूयात की आपला इतिहास खरा काय आहे आणि त्या इतिहासाची काही पायी कोण होते, आपण त्याचा थोडासा मागोवा घेऊया. हा त्याच्या मागचा उद्देश आणि त्या अँगलने मी हा विषय तयार केलेला. त्यातला एक छोटासा पार्ट मी घेतला. असं पाहिलं तर वराहमिहिर आणि भास्कराचार्यांनी फार उत्तुंग व्यक्तिमत्व. आज सकाळी मी देशपांडे साहेबांची चर्चा केली त्यावेळेस त्यांनी त्यांचे अजून 2-4 पैलू मला सांगितले. पण वेळेची आणि माझी मर्यादा ही आहे की त्यांचं गणितातलं काय एवढ्यापुरतं मी आपल्याशी बोलेन. तर या इतिहासाच्या आकलनामध्ये 1200च्या आधीचा जो इतिहास आहे त्यामधली ही महत्वाची व्यक्तिमत्व आहे आणि मुस्लिम आक्रमणाच्या आधीची ही आहे. मग आपल्याला ती माहिती व्हायलाच हवी ना. हा उज्ज्वल इतिहासामध्ये सर्वप्रथम सुरुवात गणिताची जी केली ती इसवी सन 499 मध्ये आर्यभट्ट. त्यांचा आर्यभट्टीय हा ग्रंथ महत्वाचा. भारतीय गणिताचा प्रणेता म्हणून आर्यभट्टाला ओळखलं जातं आणि आर्यभट्टाचं महत्वाचं कार्य म्हणजे पाय = 3.1416 हे जे समीकरण आहे हे अधिक सुटसुटीत रूपात आर्यभट्टाने आपल्या आर्यभट्टीय या ग्रंथामध्ये सर्वप्रथम लोकांना दिलं. तोपर्यंत त्या सूत्राची जी किंमत आहे ती कुणाला टाळता आली. ढोबळमानाने ते चालायचं, पण ती 4 दशांशापर्यंत अचूक किंमत आर्यभट्टाने आपल्याला दिली. आणि आर्यभट्टीय हा मूलभूत गणितावरचा
पहिला ग्रंथ होता. आणि आर्यभट्टाचं ही जी मी का सांगतोय की नंतरचे जे गणितज्ञ झाले, ब्रह्मगुप्त, वराहमिहिर, भास्कराचार्य, जैनमुनी, हे फार मोठे गणितज्ञ आपल्याकडं त्या काळात म्हणजे इसवी सन 500 ते इसवी सन 1200 त्या कालखंडामध्ये झाले. आणि नंतरच्या पिढीतील हे जे गणितज्ञ आहेत यांच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ आर्यभट्टीय हा ग्रंथ पथदर्शक करा, म्हणजे त्याच्यावरून त्यांनी आपलं काम पुढे नेलं. एक टेस्ट त्यांनी त्या आर्यभट्टीय केलं. दुर्दैवानं हा आर्यभट्टीय हा ग्रंथ आज नष्ट आहे, आपल्याला माहीत नाही. पण काही दिवसापूर्वी नेचर त्या विज्ञानामध्ये विख्यात विश्वविख्यात नियतकालिकानं आर्यभट्टीय या ग्रंथावर समीक्षा केली आणि त्याच्या सूत्रामधली आजची जी प्रासंगिकता आहे, आजची जी समकालीनता आपण ज्याला म्हणूया, तिच्यावर शिक्कामोर्तब केलं. म्हणजे बघा, जे आपल्याकडेच होतं आणि युरोपियनांच्याकडून आपल्याकडे आलं. आज आपण काय म्हणतो की युरोपियन पाश्चिमात्य संस्कृतीमधून आलेला आहे. ग्रीकांनी केलं, पायचा शोध ग्रीकांनी लावला किंवा त्याच्या पुढचे थेरमसारखे ग्रीकांनी केले. हे सगळं आपण युरोप किंवा युरोपचा जो 16व्या शतकातला रेनेसान्स पिरियड आहे, पुनरुज्जीवनाचा काळ ज्याला आपण म्हणतो, तर त्या काळामधले हे सगळे संशोधनं आपण खरे मानतो. कारण झालं काय की या सगळ्या ग्रंथांची किंवा या ज्ञानाचं वेल डॉक्युमेंट ज्याला आपण दस्तावेजीकरण ज्याला आपण म्हणूया, ते त्या काळी झाले. आपली परंपरा गुरु शिष्य परंपरा होती. गुरुंनी शिष्याला सांगायचं, शिष्याने आपल्या शिष्याला सांगायचं. मौखिक परंपरेने हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत जायचं. एक असा विशिष्ट प्रवाह होता. नंतर मुस्लिम आक्रमणाच्या नंतर ही गुरुकुलं उद्ध्वस्त झाली. आपला गुरु शिष्य परंपरेचा प्रवाह नष्ट झाला, खंडला किंवा क्षीण झाला असं म्हणूया. आणि हे ज्ञान जे आहे ते ज्ञान पाश्चिमात्याकडे गेलं. कसं गेलं त्याचा पण मी थोडासा मागोवा घेतो. ह्या नेचरनी ज्यावेळेस याची समीक्षा केली त्यावेळेस आपलं लक्ष आर्यभट्टांनी कोणती सूत्र दिली आहे, पायचं जे व्हॅल्यू त्याच्याकडे गेलो. आणि मग आपण आर्यभट्टाच्या आणि समकालीनांच्या कामावर लक्ष दिलं. जो आपण अंतराळात पहिला उपग्रह भारताने सोडला त्याचं नाव आर्यभट्टाच्या वरूनच आर्यभट्ट असं पहिल्या उपग्रहाचं नाव आपण भारताने दिलेले सगळ्यांना तुम्हाला माहीत आहे. आर्यभट्टाच्या नंतरचा महत्वाचा गणित होता ब्रह्मगुप्त. आपल्याला पुराणामध्ये, आपल्या वेदामध्ये, उपनिषदामध्ये शून्य ही संकल्पना. शून्य म्हणजे काय की काहीच नसतं. ही या अर्थाने ही संकल्पना ऋषीमुनींकडे होती. पण त्या शून्य ह्या संकल्पनेचा वापर अंकामध्ये कसा करायचा ते ब्रह्मगुप्ताने सांगितलं. ब्रह्मगुप्ताचा जगाला जी देणगी आहे ती शून्याचा अंकगणितामधला वापर. भारतानं शून्य तर शोधलेलंच होतं, पण ते शून्य वापरायचं कसं, कुठं वापरायचं, कधी वापरायचं हे ब्रह्मगुप्तानं आपण जगाला सांगितलं. त्याचा सानखेडा ताम्रपट म्हणून एक ताम्रपट सापडलेला आहे ब्रह्मगुप्ताच्या कालखंडातला उज्जैनजवळ. त्या ताम्रपटामध्ये त्यांनी आकडे आणि शून्य पहिल्यांदा दिले आणि सर्वातला जगातला हा प्राचीन ताम्रपट सानखेडा ताम्रपट या नावाने विख्यात आहे, ज्याच्यावर फिगर आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत आकडे आपल्याला माहिती. पण पुढे कसं जायचं याच्याविषयी वेगळे 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 मतभेद होते. त्या काळातल्या प्रथांच्या प्रमाणे किंवा रिवाजाप्रमाणे 10, 20, 30, 40, 50 याच्यासाठी शून्य जे पुढचं आहे त्यासाठी वेगळी वेगळी चिन्ह वापरली जायची आणि त्याच्यानं व्हायचा तो गोंधळ व्हायचा. ब्रह्मगुप्तानं ते सगळं सिक्वेन्समध्ये आहे आणि शून्य अचूकरित्या ॲक्च्युली आपल्या ऋषीमुनींनी 9 जन्म, 9 अवतार आणि 9 अवतारानंतर पुन्हा शून्य होतं आणि शून्यातून पुन्हा चा जन्म ही संकल्पना उपनिषदामध्ये होती जी आपल्याला माहिती आहे. मग पण तिचं अंकामध्ये व्यवहारात रूप कसं आहे हे ब्रह्मगुप्तानं आपल्याला सांगितलं. याच्यामधलं पहिलं त्यांनी समीकरण कोणतं दिलं, y + 0 = y. आपल्याला माहिती आहे अ अधिक 0 बरोबर अ येतं.
वाय उणे 0 इक्वल टू वाय, अ उणे 0 अ येतो, वाय इंटू 0 अ गुणिले 0 0 येतो. ही 3 महत्वाची समीकरणं ब्रह्मगुप्ताने. आणि मी हे का सांगतो तर याच्यावर वराहमिहिर आणि भास्कराचार्य यांनी काम केलं. म्हणजे अधिक बीजगणितामध्ये पुढे जाण्यासाठी आपला जो पाया होता तो ब्रह्मगुप्ताने या 3 समीकरणांना घालून दिला. आता याच्यात वाय डिवायडेड बाय 0 हे आलं नाही बरं, 3 पर्यंत चाललं, प्लस मायनस इंटू 3च आलं. वाय डिवायडेड बाय 0 पुढे आता याच्यामध्ये ही म्हणजे लक्षात घ्या आपली गणिती परंपरा जी 4थ्या शतकापासून सुरू झाली ती कशी कशी प्रगत होत गेली. ब्रह्मगुप्ताच्या थोड्याशा आधी काही वर्षात 50 वर्षाआधी वराहमिहिर थोर खगोलशास्त्रज्ञ व गणिती होऊन गेला. त्याचे अनेक रुपये तुम्ही अजून मला त्यातली 2-4 रुपये सांगितली, पण मला जो वराहमिहिर कळला माझ्या ज्ञानाप्रमाणे तो एक थोर गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ कळला. त्याचं वेगवेगळ्या विषयावर काम आहे. जी ऑब्झर्वेटरी ज्याला म्हणूयात, जंतर मंतर त्याच्या खगोलशाळा, उज्जैनची खगोलशाळा, दिल्लीची खगोलशाळा, जयपूरची खगोलशाळा, याच्यापैकी वराहमिहिराच्या नावावर उज्जैनचं जे जंतर मंतर आहे ते असं समजलं जातं की वराहमिहिराने त्याच्यावरून त्याचे कॅल्क्युलेशन्स आणि त्याचं खगोलशास्त्रातलं काम केलेलं आहे. तर खगोलशास्त्रासाठीचं गणित हा स्पेशल विषय वराहमिहिराचा. म्हणजे खगोलशास्त्रासाठी लागणारं काय काय आकडेमोड आहे, त्याच्यासाठी काय गणित करायला लागतं. म्हणजे आपण इंग्रजीत सुटसुटीत सांगूया की मॅथमॅटिकल ॲस्ट्रॉनॉमिक्स हा योग्य शब्द नाही त्याला. खगोलशास्त्रासाठी असणारं पायाभूत गणित हे वराहमिहिराने डेव्हलप केलं. आणि म्हणून वराहमिहिराचा गणितामधलं योगदान अत्यंत महत्त्वाचं मानतो. मग त्या ॲस्ट्रॉनॉमिकल मॅथमॅटिक्सवर पुढे खगोलशास्त्र विभाग तुम्ही म्हणाल आणि उपविभाग हे डेव्हलप होते. त्या दृष्टीने त्याचं ते काम महत्त्वाचं होतं. माळवा प्रांतातल्या अप्पिवल म्हणजे आज भोपाळच्या आसपास ही समुद्र किंवा तिथं वराहमिहिराचा जन्म झाला. वराहमिहिराचं आणखी एक काम त्रिकोणमिती, ट्रिग्नॉमेट्री, साइन कॉस थिटा ही जी समीकरणं आहे त्याची सुरुवात वराहमिहिराने. म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या बाजू आणि त्या बाजूंचं गुणोत्तर, या 2 बाजूंचा बरोबर ही बाजूचं वर्ग, वर्ग बरोबर हे एक म्हणजे काटकोन त्रिकोणाची त्रिकोणमिती हा विषय वराहमिहिराने पहिल्यांदा जगासमोर मांडला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उज्जैनमध्ये वराहमिहिराने एक गणिताची परंपरा मिळाली. म्हणजे कसं असतं की मी फार काही काम केले नाही, पण मी एका विषयाला चालना आणि त्या विषयामध्ये अनेक पुढे चांगली कामं झाली. तर येणाऱ्या पिढ्यांमध्ये ते ज्या व्यक्तीने हे सुरू केलं त्याचं महत्त्व तर खरं आहेच की, तर तसं महत्त्व गणितातल्या मूलभूत कामासाठी वराहमिहिराला द्यावं. आणि आजचे खगोलशास्त्रज्ञ, अंतराळ विज्ञान आणि आज आपण भारत चंद्रावर जाऊन पोहोचलेला आहे यासाठी लागणारी जी म्हणजे हेवी कॅल्क्युलेशन्स त्याला म्हणतात, तर त्याचा पाया त्या ज्ञानाच्या शिकवणीचा आणि त्या ज्ञानाच्या सामान्यापर्यंत नेण्याच्या विषयाचा पाया वराहमिहिराने उज्जैनमध्ये घातला. वराहमिहिराचं फार मोठं काम होतं. त्याचं पंचसिद्धांतिका, बृहत संहिता, बृहत जातक हे ग्रंथ वेगवेगळ्या विषयावरचे त्याच गणिताच्या संदर्भात पण वेगवेगळ्या त्याच्या ब्रँचेस आपण म्हणतो त्याच्यावरती प्रसिद्ध आहे. दुसरी एक गोष्ट वराहमिहिराने आणखी चांगली केली की ग्रीक, इजिप्शियन आणि रोम, त्याला रोमन ग्रीक, इजिप्त आणि रोमन हे 3 गणिती पद्धती आणि भारतीय गणिती पद्धती ह्या तिन्हीचा त्यांनी समानांतर अभ्यास केला. आपण इलियड ओडिसीमधनं जे काय गणित ग्रीकांच्याद्वारे आलं, टॉलेमीचं आलं, नंतर रोमन आलं,
सगळं जे गणित आहे ते त्यांनी तपासलं. ते तपासून भारतीय गणिताच्या त्याची तुलना केली आणि ती सिद्धांतिक तुलना त्यांनी जगासमोर मांडली आणि भारतीय गणित या तिन्ही परंपरांच्या पेक्षा सुटसुटीत आणि सोपं आहे, सर्वसामान्य जनतेला कळणारं आहे, हे जगाला. म्हणजे तो एक वराहमिहिर हा एक ग्रेट गुरु होता असं मी म्हणेन. कारण त्यांनी जी काही मूलभूत कामं केली आणि जी परंपरा निर्माण केली आणि तुलनात्मक अभ्यास केला त्याच्यामध्ये वराहमिहिर हा श्रेष्ठ म्हणावा असा गणितज्ञ होता. वराहमिहिराच्या गणिताच्या मूलभूत कामामुळे पुढच्या गणिती शास्त्रज्ञांची गणितज्ञांची वाट अतिशय सोपी झाली आणि खगोलशास्त्राला चालना मिळाली. खूप मोठी त्यावेळेसची जी कॅल्क्युलेशन्स वगैरे जे एक बंध झालं तयार होतं, एक अडचण निर्माण झाली ती वराहमिहिरांची कोंडी फोडली आणि एक गणिती वाट ज्याला म्हणूया ती सुलभ होती. भारतीय गणितज्ञांचं हे जे काम आहे, आता आपण थोड्या वेळामध्ये उल्लेख केला की युरोपियनच्याकडे कसं गेलं, तर हे काम अरबांना खूप आकर्षित करायचं. कारण अरब सुद्धा गणितामध्ये बऱ्यापैकी काम करणारी लोक होती आणि अरबी व्यापारी इथे यायचे आणि त्यात काही गणितज्ञ पण त्यांचे इथे यायचे. तर साधारणतः 790 ते 850 या दरम्यान अल फारिझमी नावाचा अरब गणितज्ञ इथे व्यापारी बनून आला आणि त्यांनी ही शून्याची संकल्पना समजावून घेतली आणि ही शून्याची संकल्पना सिफर या त्यांच्या अरबीमध्ये सिफर म्हणून, सिफर म्हणजे शून्य, सिफर बगदाद पर्यंत नेली आणि बगदाद उझबेकिस्तान इकडे ती मुस्लिम समुदाय अरबांकडे ही गणिताची परंपरा केली, गणिताचा अभ्यास केला, मूलभूत काम केलं आणि अरबी व्यापाऱ्यांच्या द्वारे ते पुन्हा युरोपात गेले. तोपर्यंत युरोपचा रेनेसान्स पिरियड जो आपण 16व्या शतक युरोपच्या उदयाचं शतक असेल तिथे गेला. युरोपियन लोकांनी याच्यावर अधिक काम केलं, त्याचं दस्तावेजीकरण केलं, डॉक्युमेंटेशन केलं आणि आज आपण म्हणतो की युरोपियन गणितामध्ये किती सारं काम. मूळ जे होतं ते 5व्या-6व्या शतकात आपल्याकडेच होतं. आपल्याकडून अल फारिझमीने ते बगदादला नेलं, बिश्कॉकला नेलं, ताश्कंदला नेलं, तिथून ते युरोपमध्ये गेलं. आज ताश्कंद किंवा बिश्कॉकमध्ये अल फारिझमीचे मोठे मोठे पुतळे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे अरबांनी आपल्या ज्ञानावर पुढे त्यांची वाटचाल केलं, काम त्यांनी केलं, पण त्याचा मूळ पाया जो होता तो आपल्याकडे होता. आणि आज आपण गणिती ज्ञान आज म्हटल्यापेक्षा काही वर्षापूर्वी आपण गणिती ज्ञान कुठून घेत होतो, कुणाचं खरं मानत होतो, युरोपियन. कारण का इट इज डॉक्युमेंटेड, हे डॉक्युमेंटाइज प्रूफ आहे. आपल्याकडे हे ग्रंथ अस्तित्वात आहेत का? क्वचित प्रसंगी ताम्रपट वगैरे फार होते आणि त्याच्यावर खूप सारी मेहनत करायला लागणारे हे ग्रंथ आहे, काहीतरी नष्टप्राय झालेले आहे. त्यामुळं हे जे वर्तुळ होतं भारत, अरबस्तान, इजिप्त, युरोप आणि नंतर रेनेसान्स पिरियड नंतर 18व्या आणि 19व्या शतकामध्ये पुन्हा युरोपमधून भारतात आलं. तर आपले जे हे गणितज्ञ होते हे त्यावेळेसचे अत्यंत मूलभूत काम केलेले गणितज्ञ. ती परंपरा मुस्लिम आक्रमणानंतर ती वाढली नाही म्हणून आपल्याला ते घ्यावं. बरोबर. यानंतरच्या या परंपरेमध्ये सर्वात महत्वाचं नाव होतं भास्कराचार्य, ज्यांनी ही परंपरा ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट, वराहमिहिर यांची जी उज्जैन, आपण ज्याला उज्जैन मॅथमॅटिकल क्लास असं म्हटलं जातं, उज्जैन स्कूल म्हटलं जातं, ती परंपरा भास्कराचार्यांनी पुढे नेली. भारतीय गणिताच्या क्षितिजावरील तारा असं भास्कराचार्यांचं वर्णन पाश्चिमात्य गणिती करतात आणि गोलाध्याय हा त्यांचा पहिला गणितावरचा ग्रंथ. खगोलशास्त्र म्हणजे काय हे समजण्यासाठी या ग्रंथाचा अभ्यास करावा. हा ग्रंथ म्हणजे जास्तीही नाही, कमीही नाही, अचूक जे हवे ते आहे. हे जे उद्गार आहेत हे स्वतः भास्कराचार्यांचेच आहे. म्हणजे आपण जे काही ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्याविषयी
केवढा कडक स्वाभिमान त्या व्यक्तीला होता, म्हणजे त्याचा अभ्यास किती होता आणि त्याच्याविषयीचा आत्मविश्वास कितीचा. तो म्हणतो की या ग्रंथामध्ये तुम्हाला जे काय लागणार आहे तेवढंच आहे, त्याच्यापेक्षा अधिक नाही, त्याच्यापेक्षा कमीही नाही. आणि मूलभूत अध्ययन गणिताचं जर करायचं असेल तर गोलाध्यायाचं तुम्ही अध्ययन करा, असं भास्कराचार्य स्वतः म्हणतो. त्यांनी म्हटलेलं आहे. त्यावरून म्हणजे त्याचा स्वतःच्या कामाप्रती, स्वतःच्या लिखाणाप्रती आणि स्वतःच्या ग्रंथाप्रती आत्मविश्वास आणि अभ्यास दिसून येतो. आज कोण म्हणतो, मी सुद्धा सकाळी दादाला म्हणतो, दादा तुम्ही जर तज्ञ सगळे माझ्यासमोर बसवलात ना, माझा अभ्यास नाही आहे बरं, म्हणजे माझा आत्मविश्वास 3 महिने वाचून काढून मी डळमळीत झालेला होता. पण इथे हा म्हणतो, जगाला सांगतो की तुम्हाला जे काय पाहिजे इथे आहे, आणि हे कमीही नाही आणि जास्तीही नाही. म्हणजे त्याचा केवढा अभ्यास असेल. खगोलशास्त्र शिकायचं असेल तर आपल्याला गणिताचा पाया पक्का पाहिजे, हे त्याचं दुसरा कोट भास्कराचार्य. याच आत्मविश्वासाची युक्त असतो. तो म्हणायचा की तुमचं खगोलशास्त्रावर काम करायचं असेल, आपल्या गणिताचा पाया आधी पक्का करा आणि मग खगोलशास्त्राकडे तुम्ही वळा, तरच तुम्ही तिथे काही करू शकाल. लीलावती आणि सिद्धांत शिरोमणी हे त्याचे गोलाध्यायाच्या नंतरचे 2 महत्वाचे ग्रंथ. लीलावती हा गणिताचा पाया मजबूत करणारा ग्रंथ असून कठीण व भीतीदायक गणित आपण ज्याला म्हणतो हे त्याच्यात नाही आहे, आणि सर्वसामान्यांना सहज समजेल, सर्वसामान्यांना सहज उमजेल आणि त्याची समीकरणे सोडवता येतील अशी पद्धत भास्कराचार्यांनी लीलावतीमध्ये वापरली आहे. गणित कसे शिकावे आणि गणित कसे शिकवावे याचा आदर्श लीलावती या ग्रंथामधून आपल्याला घेता येतो. असं लीलावतीविषयी पाश्चिमात्य गणितज्ञ इव्हन रामानुजन, आपल्या ग्रेट आपल्याला माहितीतले चालू होऊ शकतात ते गणितज्ञ रामानुजन लीलावतीविषयी गौरवतात की गणित कसे शिकावे, गणित कसे शिकवावे त्याचा आदर्श उदाहरण म्हणजे लीलावती हा ग्रंथ आहे. कुठलीही गणिती संकल्पना सामान्यपर्यंत सहज पोहोचवण्यात या लीलावती ग्रंथाचं हातखंड आहे. अगदी योग्य पद्धतीनं भास्कराचार्य हे करतात की एखादी संकल्पना, एखादं थेरम आहे, एखादं थेअरी आहे, एखादं इक्वेशन आहे, हे सामान्यातल्या सामान्य माणसाला कळालं पाहिजे. मग ते कसं करायचं. आज आपण गणिताच्या तासाला शालेय स्तरावर तरी आपण पाहतो, सर शिकवतात आणि आपल्याला बहुतशी कळते, मला तरी कळत नव्हतं. पण त्याच्यात गोडी कशी लागावी, तर व्यवहारातली उदाहरणं त्याला दिली तर ते आपल्याला सर्वसामान्य लोकांना समजून येते. तशी पद्धत भास्कराचार्यांनी लीलावतीमध्ये वापरली. याच लीलावतीचं फारसी भाषांतर अकबराच्या दरबारात असलेला फैसी या गणितज्ञाने अरबीमध्ये, आणि सिद्धांत शिरोमणीचं फारसी भाषांतर शहाजहानच्या दरबारात असलेला अताउल्ला रसिदी या एका गणिती. अरब सुद्धा या विषयावर खूप सारं काम करायचे आणि आपल्याकडला उपयुक्त ग्रंथ दिसला की मी त्याचं काही ट्रान्सलेशन करायचे. मुस्लिम राज्यकर्ते त्यांना त्याच्याबद्दल सक्रिय पाठिंबा द्यायचे, सपोर्ट करायचे, धन उपलब्ध करून द्यायचे आणि ते मुस्लिम कंट्रीमध्ये अरबांकडेही ज्ञान द्यायचं. अताउल्ला रसिदी आणि पैसे या दोघांनी सिद्धांत शिरोमणी लीलावतीचे भाषांतर अरबांकडे पोहोचवले आणि अरबाकडून ते पुन्हा इजिप्त मार्गे युरोप मार्गे पुन्हा असं ते वरवलं. 12व्या शतकापासून जेव्हा लीलावती तेव्हापासून पुढचे 500 वर्ष लीलावती हा ग्रंथ गणिताचं पाठ्यपुस्तक म्हणून वापरला जायचा. इतका तो महत्वाचा आणि मूलभूत ग्रंथ होता. सुटसुटीतपणा आणि अतिशय उच्च दर्जा ही लीलावतीची प्रथम वैशिष्ट्य होती. बाकी तज्ञांची मतं तर वेगळी, पण अतिशय सुटसुटीतपणा आणि गणिताचा उच्च दर्जा ही लीलावतीची प्रमुख वैशिष्ट्य होती. या 2 ग्रंथाशिवाय करण कुतूहल, सर्वतोभद्र यंत्र, वसिष्ठ तुल्य, विवाह पटल हे त्याचे अन्य ग्रंथ वेगवेगळ्या विषयात जसं म्हणावं तसं भास्कराचार्यांचे प्रसिद्ध आहे. या अशा भास्कराचार्यांचा जन्म 1114 साली
सुद्धा खानदेशातल्या 40गाव परिसरातल्या विजनबीड या गावी झाली. तिथेच त्यांचं लालनपालन झालं. तो परिसर उज्जैन आणि देवगिरी या साम्राज्याच्या सीमेवरचा होता. राज्यकर्ते देवगिरीचे यादव आणि या देवगिरीच्या यादवांनी अशा प्रकारच्या अभ्यासाला, कलांना आणि साहित्याला नेहमीच सपोर्ट केला. आणि त्यांचे वडील महेश्वर, भास्कराचार्यांचे वडील महेश्वर आणि त्या आधीच्या 6 पिढ्या लक्षात घ्या. म्हणजे भास्कराचार्य, त्यांचे वडील महेश्वर आणि त्याच्या आधीच्या 6 पिढ्या ह्या सगळ्या गणिताचा अभ्यास होता. म्हणजे ते खानदानच गणिताचं अभ्यास करणारं खानदान. आणि या खानदानामध्ये भास्कराचार्यांचा जन्म, म्हणजे आधीच्या 6 पिढ्या गणिताच्या असणाऱ्या खानदानामध्ये भास्कराचार्यांचा जन्म झाला. इव्हन भास्कराचार्यांचा मुलगा लक्ष्मीधर हा सुद्धा एक उच्च दर्जाचा विद्वान होता आणि देवगिरीच्या जैत्रपाळ राजाच्या पदवी तो वेदांचं अध्ययन आणि वेदांचा प्रकांड पंडित म्हणून प्रसिद्ध होता आणि जैत्रपाळ राजाच्या आश्रयाला तो देवगिरीला होता. आता आपल्याला एक थोडंसं वेगळा असा विषय येतो याच्यामध्ये. भास्कराचार्यांचा लीलावती हा जो ग्रंथ आहे, हा लीलावती नावाबद्दल काही आख्यायिका आपल्या थोड्या बहुत माहिती आहे, तर त्याच्याविषयी थोडंसं. लीलावतीबद्दल 2 आख्यायिका आहेत. एक आख्यायिका अशी आहे की भास्कराचार्यांची मुलगी, जिचं नाव लीलावती होतं आणि तिची जन्मकुंडली त्यांनी तयार केली आणि त्यांना असं आढळून आलं की तिच्या विवाह नंतर तिला काही वैधव्य याची गोष्ट. आणि हे भास्कराचार्य स्वतः गणिती, त्यांनी विवाह मुहूर्त असा काही शोधला की जो दोष टळला जाईल आणि अचूक विवाह मुहूर्तावर विवाह लावण्यासाठी त्यांची सगळी तयारी केली. पण म्हणतात ना, योगायोग असा झाला की वधूच्या कुंकुम तिलकातली एक अक्षता घटिका पात्रामध्ये पडली आणि विवाह मुहूर्त काही क्षणांनी, काही पळांनी चुकला आणि जे व्हायचं तेच लग्न वगैरे झालं आणि वैधव्य आलं. आख्यायिका आहे. आणि वैधव्य आल्यानंतर भास्कराचार्यांनी मुलीला आपल्या घरी आलं आणि त्यांना चिंता पडली की त्या मुलीच्या पुढील आयुष्याचं कसं व्हायचं. तेव्हा त्यांनी तिला सहज सोपं सुलभ गणित शिकवायला सुरुवात. आणि तिथून ती मुलगी पण म्हणजे हुशार बापाची हुशार लेख होती, तिनं पण ते जल्दी कॅप्चर केलं होती आणि ती पण शिकायला लागली. पण हळूहळू या दोघांचा जो संवाद तो ग्रंथरूपानं वेगवेगळ्या इक्वेशन्स तयार झाला आणि त्याला त्यांनी आपल्या मुलीवरून लीलावती हे नाव. ही एक आख्यायिकाच आहे. त्याला म्हणजे पुरावे नाही, पण हे म्हटलं जातं असं. दुसरी आख्यायिका अशी आहे की भास्कराचार्य आपल्या गुरुकडे शिकत असताना त्या गुरूंची एक मुलगी यांच्याकडे बघते आणि तिने आपलं प्रेम व्यक्त केलं की मला तुमच्याशी विवाह व्हायचा आहे. यावेळेस भास्कराचार्यांनी त्या काळातल्या रीती आणि संस्काराच्या विरुद्ध त्या मुलीच्या मागणीला नकार दिला आणि सांगितलं की तू तर माझी गुरुभगिनी आहेस, गुरुची मुलगी म्हणजे माझी गुरुभगिनी आहेस आणि गुरुभगिनीशी लग्न शक्य नाही, तेव्हा कृपया तू मला अशी विनंती करू नकोस. तिची विनंती त्यांनी अवहेळली. पण त्याने एक वचन दिलं आहे की माझं जे काही कार्य मी करेन आणि त्या कार्याचा ज्यावेळेस मी ग्रंथ करेन तिथे मी तुझं नाव त्या ग्रंथाला लिहिलं आणि त्या मुलीचं नाव लीलावती होतं, ते नाव त्यांनी आपल्या ग्रंथाला लिहिलं. अर्थात या पिढ्या मौखिक परंपरेने चालू आलेल्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आख्यायिका आहेत. आपण त्यातला योग्य तो अन्वयार्थ घ्यायचा की एखादा माणूस कमिटमेंट करतो आणि त्या कमिटमेंटनुसार काम करतो आणि त्या व्यक्तीला दिलेल्या कमिटमेंट त्याचं नाव, हे एक. दुसरं, एखादा व्यक्ती आपल्या मुलीचं भलं व्हावं, त्या काळातल्या म्हणजे सर्व प्रथा परंपरा इष्ट अनिष्ट वगैरे सगळ्या बाजूला सावरून तिला गणितात तज्ज्ञ करतो, शास्त्र शिकवतो आणि त्या मुलीला उच्च दर्जाचं ज्ञान देतो आणि त्या ज्ञानाचं रूप म्हणून एक ग्रंथ देतो आणि त्या ग्रंथाला मुलीचं नाव. पण या लीलावतीमध्ये जे उल्लेख आहेत त्या काही श्लोकामध्ये
हे मुली असा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. त्याच्यावरून पहिली जी आख्यायिका आहे ती मुलीला शिकवलं ती थोडीशी वस्तुस्थितीच्या जवळ जाणार अशी वाटते. आता याच्यात अनेक मतांतरे आहे. आपण त्यातला मतलब अन्वयार्थ आपण घ्यायचं की एक तर कमिटमेंट पाहिजे आणि दुसरं मुलीला चांगलं ज्ञान. या दोन्ही गोष्टी आपल्याला याच्यातून शिकवून जातात. सिद्धांत शिरोमणी हा जो त्यांचा ग्रंथ होता हा 187 श्लोकाचा बीजगणितावरचा हा महत्वाचा ग्रंथ. आणि बीजगणिताची जी सुरुवात आर्यभटानं आणि ब्रह्मगुप्तांनी केली होती त्या परंपरेला यांनी पुढे दिलं, भास्कराचार्यांनी पुढे दिलं. त्या 187 श्लोक ही समीकरणं आहेत ज्याला आपण मॅथमॅटिकल इक्वेशन्स असं म्हणू. वेगवेगळ्या क्रियांची समीकरणं आहेत. ती समीकरणं कशी वापरायची आणि त्या संदर्भातले नियम काय आहेत हे नियम त्यांनी या ग्रंथामध्ये त्यांनी सिद्धांत शिरोमणीमध्ये आपल्याला उलगडून दाखवले आणि ते नियम घालून दिले. गणिताचे जे थेरम्स आपण ज्याला म्हणतो ते थेरम्स त्यांनी घालून दिले. प्राथमिक पायामधल्या ज्या क्रिया असतात गणिताच्या पहिल्या पायरीला दुसऱ्या पायरीला त्या क्रिया असतात त्या सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने या ग्रंथाद्वारे त्यांनी दिलं. उदाहरणार्थ आपण त्याचे गणिताचे अभ्यासक असतील किंवा ज्यांचे गणित विषय माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने शिकला असेल त्यांनाही थोडंसं अधिक लक्षात येईल. धन आणि ऋण संख्येचे 6 नियम आपल्याला शाळेमध्ये शिकवलेलं एवढंच आठवतं. पुढचं आठवतं धन आणि ऋण संख्येचे 6 नियम हे त्यात. शून्याच्या संदर्भातले 6 नियम हे त्यात. सड डिजिट ज्याला आपण सड संख्या म्हणतो गणितामध्ये अनिश्चित संख्या सड व्हॅल्यू त्या सडच्या व्हॅल्यूचे नियम म्हणजे AX + C = BY. ॲब्स्ट्रॅक्ट संख्या ज्याला सड म्हणतो आपण अधिक गणितात सांगू शकतो. तर हे भास्कराचार्यांनी त्यावेळेस समजून दिलं. आणि वर्ग प्रवृत्ती वर्गमूळ आपण जी काढतो तर त्याची मूळ प्रवृत्ती AX² + B = Y². हे जे समीकरण आहे याचा मला मोठा थेरम आहे आणि तो कसा पद्धतीनं सोडवला जायचा कसा त्याची पाया कसा राहायला पाहिजे हे त्यांनी त्याच्या सिद्धांत शिरोमणी या ग्रंथामध्ये सांगितलं. गोलाध्याय नावाच्या त्यांचा जो पहिला त्यांनी उल्लेख केला त्या ग्रंथामध्ये त्या काळातल्या सामाजिक चालीरीतीचं आणि सामाजिक रीतिरिवाजाचं सामाजिक पद्धतीचं वर्णन पण त्यांनी इतकं सुंदर गणिताचं उदाहरण देता केलेलं आहे. म्हणजे कसं की सोने चांदी माणी वृक्ष धान्य खानावळीतले ताटाचे दर मजुरीचे दर इव्हन सकार ही छोटी छोटी आपल्या रोजच्या वापरातली उदाहरणं त्यांनी गणितामध्ये दिली. याच्यामुळं काय झालं की गणित तर सोपं झालं पण त्या काळातली समाजाची स्थिती काय आहे सामाजिक पद्धत काय आहे व्यवहार काय आहे कशा पद्धतीने व्यवहार होतो कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी जकात होती. माझ्यासाठी हे विषय वेगळाच होता. त्या काळात ऑक्ट्राय होतं आणि ते ऑक्ट्राय गणिती पद्धतीने योग्य पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जायचं आणि ते वसूल पण केलं जायचं. हे म्हणजे नवीन माहिती ज्याला आपण सोशल अँगल त्याचा म्हणतो त्या काळात गणितीय ग्रंथाचा सामाजिक पैलू असाही एक वेगळा त्याचा वेगळी उपशाखा त्याची होऊ शकते. जे मूलभूत काम केल्यानंतर त्याच्यातून अनेक ज्ञानवृक्षाच्या वेगळ्या वेगळ्या शाखा निघतात आणि तसंही त्यांनी या गोलाध्यायामध्ये केलेलं आहे. ह्या परिचित उदाहरण देण्यामागे त्याचा उद्देश असा होता की सर्वसामान्य जनतेला गणित कळा. एकाच विचाराने ते ध्यास त्यांनी घेतलेला होता की पुढचा अभ्यास खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्र आणखी वेगळे अंतराळ विज्ञान वगैरे ते अनेक विद्वान करत झाले पण मूळ ह्या सगळ्या गोष्टीचे जे बेस आहे तो आहे गणित. आणि ते गणित आहे सर्वसामान्य लोकांमध्ये 100 लोकांना समजलं त्यापैकी 50 जण पुढे जातील मग त्यातले 25 जण विषय शाखा निवडतील त्यातले 10 जण अजून त्यातली अत्युच्च विषय शाखा निवडतील आणि एखादा त्यातला अतिविशिष्ट विषयाचा तज्ज्ञ पण होऊ शकतो. हे बेस ज्याला म्हणतो आपण तो त्यांनी तयार केला. दुसरं म्हणजे थिअरी ऑफ नंबर्स.
ज्याला आपण संख्यागणित म्हणतो, याची सुरुवात भास्कराचार्य, ज्याला थिअरी ऑफ नंबर्सवर जे काम केलेलं आहे आपण युरोपियन शास्त्रज्ञाकडनं केली होती, पण त्याची सुरुवात भास्कराचार्य. अनंत ही जी संकल्पना आहे, इन्फिनिटीची जी संकल्पना आहे ती त्यांनी भास्कराचार्यांनी विषय केली. ही पायची किंमत अधिक, ज्यावेळेस आपण यांचं उदाहरण घेतलं आर्यभट्टाचं, त्यांनी पायची संख्या दशांशामध्ये, भास्कराचार्यांनी पायची संख्या ही अधिक विस्तारानं पुढे, दशांशाच्या पुढे, शतांश वगैरे 5, 7, 8, 10 डिजिटपर्यंत अचूक त्यांनी, म्हणजे त्यांचंही काम मूलभूत होतं, यांचं काम पुढे नेऊन ते मूलभूत रूपामध्ये आपल्यासमोर मांडलं, हे पण महत्वाचं काम त्यांनी केलं. इनडिटर्मिनेट इक्वेशन ऑफ फर्स्ट डिग्री, ज्याला आपण कूट संख्यांची समीकरणं म्हणतो, भास्कराचार्यांनी ती कुटक या नावाने ही कूट समीकरणं सोडवण्याच्या पद्धती आणि त्याचं सर्वांना समजेल असं एक स्वरूप सर्वांसमोर सादर केलं. ते पुन्हा युरोपमध्ये गेलं अरबी व्यापाराचं. मी पुन्हा पुन्हा का सांगतो, कारण आपण जे घेतो ते आपल्या परंपरेमध्ये ऑलरेडी होतं, पण आपल्याला आज इकडून घ्यावं लागतं. आणि अनिश्चित संख्यांची जी समीकरणं आपण अभ्यासली, 2x = 1 आपण गणितामध्ये वापरतो, 2x = 1. मग याचा एक थेरम आहे, हा कसा सोडवायचा, त्याचं उत्तर काय येतं, आणि मग 2x = y हा त्याचं आन्सर. हे आपण इतके दिवस समजायचं की ग्रीकांनी शोधले, पण ते ग्रीकांनी शोधलेलं नसून ते भास्कराचार्यांनी आपली पद्धत वापरून समीकरण शोधलं. आज ज्याला पेल इक्वेशन्स म्हणतो, हे असे खूप बीजगणितातील इक्वेशन्स, ज्याला आपण पेल इक्वेशन्स म्हणतो, ही सुद्धा त्यांनी स्वतःच्या पद्धतीनं आपली स्वतःची थेरम मांडून लोकांच्या समोर आणली. भास्कराचार्यांना आणखी एक वेगळं वैशिष्ट्य भास्कराचार्यांचं होतं की आपल्या पूर्वसुरीबद्दल अतिशय नम्रता आणि आदर त्यांच्याकडे, की वराहवीर असो, आर्यभट्ट असो, ब्रह्मगुप्त असो, जैन मुनी असो, ही त्या काळातली आपली परंपरेची आधीची गणिती मंडळी. भास्कराचार्यांना या गणिती परंपरेबद्दल अतिशय म्हणजे विनम्र त्यांचा आदर होता, आणि तो आदर त्यांच्या ग्रंथामध्ये काही आपल्या पूर्वजांच्याप्रती व्यक्त करायचे. आपल्या वडिलांच्या विनम्रतेविषयी सुद्धा ते खूप आदर व्यक्त करायचे, आणि ह्या पूर्वसुरीविषयीचा जो आदर आहे तो त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की यांनी जे बेसिक कार्य केलेलं आहे त्याच्यामुळे मला पुढे जाता आलं. एखाद्या ग्रंथाची जर समीक्षा करायची असेल तर त्या ग्रंथकर्त्याची क्षमा ते पहिल्यांदा मागायची की तुम्ही जे काम केलेलं आहे त्याच्यावर मी आता पुढे काम करतो, त्याला खोटं करतो, त्याला किंवा विस्तार करतो किंवा त्याला वेगळं रूप देतो, ते ठीक आहे, पण सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागतो. ही जी विनम्रता, ज्ञानामुळे येणारी विनम्रता आहे, ती भास्कराचार्यांमध्ये आपल्याला काही बघायला लागली. नम्र भावना ज्याला आपण म्हणूया ती. गणित आणि खगोलशास्त्र या विषयात आपले नाव जगात कोरणारे श्री भास्कराचार्य आहेत आणि वराहमिहिर आहेत. या सर्वांच्या या म्हणजे कहाण्या आपल्याला अत्यंत प्रेरणादायक आहेत, आणि आपण त्याच्यावर काम सुद्धा आता आयुकासारख्या संस्थांनी सुरू केलेलं आहे. शून्यसूत्र आणि इतर गोष्टीचं काम सुरू केलेलं आहे. तर हे जे आपलं संचित आहे हे आपण आता जपायला हवं. त्या मंडळींची, तो व्यक्तिमत्वांची, तो शास्त्रज्ञांची माहिती आपल्याला असायला हवी, आणि शक्य झालं तर त्याचं आपण पुढच्या पिढीलाही माहिती कुण्या ना कुण्या रूपाने त्रोटक का होईना पण संक्रमित व्हायला हवी. ही म्हणजे या मागची कळकळीची भावना आहे. 2014 साली भारत सरकारने भास्कराचार्यांची 900वी जन्मशताब्दी साजरी केली, आणि तिथून थोडंसं आपल्या लोकांच्या मध्ये आपल्या भारतीय गणितींच्या बद्दल एक वेगळा दृष्टिकोन प्राप्त झाला. ॲटलिस्ट हे माहिती तरी झालं की अशा प्रकारचं काम करणारे भास्कराचार्य, वराहमिहिर आहे आपल्याकडं होऊन गेले. त्यांनी अमुक छोटंसं कार्य केलं ते आज आपल्या पिढीला
हळूहळू कळत आहे. आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की हे काम आपण आपल्या पुढच्या पिढीलाही सांगूया. त्यांना सांगूया की आपला भारत म्हणजे केवळ 1200 आणि त्याच्यानंतरचा भारत नाही आहे. 1200च्या आधीचा आपला भारत आहे, तो खूप वेगळा आहे, खूप मोठा आहे, खूप महान आहे. त्याच्याविषयी आपण थोडंसं जाणून आधी घेऊया. म्हणजे आपल्या ज्या काही प्राचीन परंपरा आहेत, ज्या आपल्या वेगळ्या वेगळ्या महान व्यक्ती ज्यांनी आपल्या भारताला आकार दिला त्या काळात, आणि गणितासारखा मूलभूत विषय ज्याच्यावर वेगवेगळ्या विद्याशाखा तयार होतात, वेगवेगळे कामं त्याच्यावर केली जातात, त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात आपण केलेली आहे. मी आज हा स्पॅन जो घेतला तो 5 वर्ष ते 12 वर्ष एवढाच घेतला, आणि त्याचे अतिशय मर्यादित स्वरूपाचे काही गणित घेतले. त्यात मी वराहमिहीर आणि भास्कराचार्य आणि त्यांचंही गणितामधलं काम. पण मित्र त्या पिरियडमध्ये अनेक आणखी विद्याशाखामध्ये काम करणारे आपले भारतीय महानुभाव होऊन गेले. त्यांच्याही कार्याचा आपल्याला परिचय करून देण्याची तुमची जी योजना आहे ती व्याख्यानाच्याद्वारे, याचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्याला चांगलं स्वरूप घेऊन ती एक प्रवाह व्हावा, याचा ती चळवळ व्हावी, अशा या चळवळीला प्रवाहाला मी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मला इथे मी सन्मानानं बोलवून माझं जे काही छोटं मोठं म्हणणं आहे ते तुम्ही शांतचित्तानं साक्षेपीपणानं ऐकून घेतलं. देशपांडे साहेब असतात, त्यांनी त्यात काही व्हॅल्यू ॲडिशनही केलं. अतिशय आनंद वाटला मला की चला कुणीतरी एक आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणारे किंवा आणखी एक वेगळा अँगल दाखवणारा व्यक्ती मिळाला. या अशा स्वरूपाच्या चळवळीचा हाच उद्देश आहे असं मला वाटतं. म्हणजे ज्याला आपण ज्योतसे ज्योत जगातली ज्योत, एक छोटीशी ज्योत आहे, तिचा प्रवाह व्हावा, आणि खूप चांगलं काम आहे हे सगळे आपण पुढे नेऊया. तुमच्या ह्या कामाला शुभेच्छा. मला इथं बोलवतो साहित्य निकेतन वाचनालयाची जी महानुभाव आणि पदाधिकारी मंडळी आहे, खूप चांगला उपक्रम आहे सर तुमचा, आणि मला बोलवल्याबद्दल मी तुमचा हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार.